मराठी, ते धडक ते धडक. लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे. मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण. पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त कासेगावच्या शिक्षकाने अनोखी कलाकृती सादर केली आहे. चक्क वाघाटी फळावर विठुरायाचं चित्र साकारून ही अनोखी कलाकृती सादर करण्यात आली आहे. कला शिक्षक अरविंद कोळी यांनी अनोखी कलाकृती सादर करून जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलंय. अरविंद कोळी यांच्या या कलाकृतीमुळे भक्ती आणि कलेचा अनोखा संगम पाहायला मिळालाय. मंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या आझाद विद्यालयातील कला शिक्षक अरविंद कोळी यांनी वाघाटी अर्थात गोविंद फळावर ॲक्रेलिक रंगाच्या सहाय्याने साकारलेल्या विठ्ठलाच्या आकर्षक चित्रातून भक्ती, कला आणि निसर्गाचा अनोखा संगम घडवून आणला आहे. त्यांच्या या नाविन्यपूर्ण कलाकृतीने वारकरी, कला रसिक आणि नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात पवित्र आणि भक्तिमय उत्सव मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी वारी करतात. संत परंपरा, नामस्मरण, समर्पण आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या या मंगल पर्वानिमित्त विठुरायाचे चित्र साकारून अरविंद कोळी यांनी आपल्या कलेतून विठ्ठल भक्तीला अनोखी अभिव्यक्ती दिली आहे. वाघाटी किंवा गोविंद फळाला धार्मिक आणि लोकपरंपरेत विशेष महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णांच्या गोविंद या नावाशी जोडल्या जाणाऱ्या या फळाला ग्रामीण संस्कृतीत शुभत्व, समृद्धी आणि निसर्गाशी असलेल्या घट्ट नात्याचे प्रतीक मानले जाते. अशा नैसर्गिक फळाचाच कॅनव्हास म्हणून वापर करून विठ्ठलाचे जिवंत चित्र साकारण्याचा अभिनव प्रयोग कला क्षेत्रात विशेष लक्षवेधी ठरला आहे. अरविंद कोळी हे सूक्ष्म चित्रकलेसाठी यापूर्वीही राज्यभर चर्चेत राहिले आहेत. त्यांनी तुळशीच्या मण्यावर तसेच तुळशीच्या पानावर विठ्ठलाचे अत्यंत बारकाईने रेखाटलेले चित्र साकारून कलारसिकांना अचंबित केले होते. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विषयांवर सातत्याने नाविन्यपूर्ण कलाकृती साकारत असलेले अरविंद कोळी यांनी यावेळीही भक्ती, भारतीय संस्कृती आणि निसर्ग यांचा सुरेख मिलाफ घडवून आणत आषाढी एकादशीला कलात्मक अभिवादन केले आहे. त्यांच्या या अनोख्या कलाकृतीचे वारकरी संप्रदाय, कलाप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे. जिओ मराठी, ते धडक